हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, मालटिकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। और आपको जबरन आपसे वॉशरूम क्लीन कराया गया, क्या आपको लगता है उन्हीं की कॉन्स्पिरेसी है कि आप बीइंग कंटिन्यू ना हो? No comment, sorry. सर किसकी कॉन्स्पिरेसी लगती है सर? I'm not that CID or CBI to investigate these things. I am simply a government servant. I have to follow the orders of my higher officers and the government. So I am doing work according to that only. That's all. कशासाठी नेमकं? हे बघा, मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, आय एम नॉट अ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ऑफ दिस क्राईम. नाही, पण तुम्ही म्हणताय ना की षडयंत्र यामागे आहे. असण्याची शक्यता आहे असं मी म्हणालो तुम्हाला, कारण मागच्या 3 वर्षातले सगळे रिपोर्ट्स जर तुम्ही बघितले तर सारखेच आहेत. मग ह्याच वेळेस एवढं त्याच्याबद्दल हे होण्याचं काय कारण आहे, हे मला म्हणजे प्रश्न विचारायचा आहे. म्हणून मी दवाखान्यात आता काय परिस्थिती आहे? पुरेसा औषध साठा, मनुष्यबळ उपलब्ध आहे? आताची परिस्थिती पूर्वी होतं, आताही आहे. पेशंटचा जीव वाचवण्यासाठी जे करता येईल ते सगळं आहे. फक्त तुम्हाला आम्ही नेहमी तुम्हाला सांगतोय काय की पेशंट हे शेवटच्या स्टेजला क्रिटिकलवाले आयदर प्रायव्हेट सेक्टर किंवा पेरिफेरीमधून इकडे आमच्याकडे रेफर केल्यामुळे तो वेळ जातो आणि त्याचं जे पुढची रिकव्हरी आहे औषधामुळे किंवा सगळ्या गोष्टीमुळे होत नाही. आणि अजून एक सांगायचं की मेडिकल सायन्सप्रमाणे नॅचरली सगळ्यांची बॉडी ही सारखी नसते. ते जेनेटिक्सचा रोल असतो, प्रत्येकामध्ये काही सहनशक्ती असते, काही गोष्टी असतात. तर ते मेडिकल फॅक्टर्स पण याच्यात महत्त्वाचे. आणि तुम्ही असं ग्रॉसली याच्याकडे बघू नका. लेट द मेडिकल एक्सपर्ट्स टू कम, इन्व्हेस्टिगेट, अँड इफ दे प्रूव्ह समथिंग देन इट्स डिफरंट. पण इथे काय होतं की जजची भूमिका ही तुम्ही मीडियाच्या मार्फत पण प्लीज घेऊ नका. आणि असं क्युम्युलेटिव्ह तुम्ही जर प्रेझेंट केलं येथील लोकांना, अरे सरकारी दवाखान्यात 42 डेथ झाले. हो, ते 42 दिवस म्हणजे कसं आहे, डेथ 2, 3, 4 दिवसाची अशी क्युम्युलेटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी अशी खूप फेमस हेडलाईन पाहिजे असते तुमच्या TPR वाढवण्यासाठी. आता तुम्ही जर असं TPR वाढवून जर हेडलाईन करून जर तुम्ही लोकांना जर याच्यात लक्ष तुम्ही त्याचं डायव्हर्ट केलं, गरिबांचं काय नुकसान होईल? त्यांना प्रायव्हेटमध्ये जाऊन जास्त पैसे खर्च करावे लागतील. आणि आम्हाला माहिती आहे आपल्या भागातले गोरगरीब लोकांना ती ट्रीटमेंट अफोर्डिंग नाही. त्यामुळे त्यांची दिशा होईल असं काही करू नका. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।